आज आपण अशा एका शाळेविषयी चर्चा करणार आहे। ती शाळा म्हणजे कराड तालुक्यातील शेवटच्या टोकावरची चोरजवाडी गावातील जिल्हा परिषद शाळा। आजच्या डिजिटल युगामध्ये मोबाईल हा माणसाच्या जीवनातील अविभाज्य घटक ठरला आहे। हाच जर मोबाईल ज्यावेळी लहान मुलांच्या हातात जातो तेव्हा त्याचे दुष्परिणाम वाढण्यास सुरुवात होतात। हल्लीच्या मुलांना मोबाईल हातात घेतल्याशिवाय जेवण देखील जात नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। या सर्व गोष्टींचा विचार करून जिल्हा परिषद शाळा चोरजवाडी येथील शिक्षक अल्ताफ मनेर आणि प्राचार्य स्नेहल शेडगे यांनी गावातील पालकांना बरोबर घेऊन अतिशय सुंदर अशी नाविन्यपूर्ण ही संकल्पना राबवली आहे। अशाच पद्धतीची जर संकल्पना आपल्या ठिकाणच्या प्रत्येक शाळेतील शिक्षकांनी पालकांना बरोबर घेऊन जर राबवली तर भविष्यात चांगली पिढी तयार होण्याची शक्यता नाकारता येणार नाही। अशा पद्धतीने हा अतिशय सुंदर असा उपक्रम कशा पद्धतीने राबवला हे आपण त्या शाळेतील विद्यार्थी त्याचबरोबर शिक्षक आणि पालक यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। मी जिल्हा परिषद शाळेत चोरजवाडीचा विद्यार्थी। मी पहिला खूप मोबाईल बघायचो, त्यामुळे माझ्या अभ्यासावर व माझ्या शरीरावर खूप परिणाम झाले। तेव्हा आमच्या शाळेने एक उपक्रम काढला की त्यात मोबाईल बघायचे नव्हते। मोबाईल बघितले नाही की शाळेच्या वतीने ग्रामस्थ सदस्य त्यांच्या वतीने आमचे आभार व्हायचे। तर मी शाळेचे खूप खूप आभार मानतो। होय, आम्ही मोबाईल मुक्त विद्यार्थी आहोत। नमस्कार, मी अश्विनी अवधूत यादव। माझा पाल्य आणि अश्विनी अवधूत यादव इयत्ता दुसरीमध्ये शिकत। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चोरजवाडी मध्ये मोबाईल मुक्त विद्यार्थी ही संकल्पना मनेर सर, गोरपणे मॅडम यांनी राबवली। त्यांनी त्यामुळे मुलांना खूपच फायदा झालेला आहे। काही दिवसांपूर्वी माझा मुलगा अभ्यास करताना आपलं जेवण करताना त्याला मोबाईल लागायचा। मोबाईल शिवाय तो जेवतच नव्हता। बरं, शाळेतला काही अभ्यास असला, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शाब्दिक उदाहरणे, तो मोबाईल घ्यायचा, त्याच्यातली कॉपी करायचा, तेच लिहायचा, कारण ते त्यांना सोपं पडायचं। पण जेव्हापासून ही संकल्पना शाळेमध्ये राबवण्यात आली तेव्हापासून माझ्या मुलाचे प्रत्येक पॉइंट म्हणजे प्रत्येक अभ्यासातले सगळ्यांमध्येच तो स्वतःच्या डोक्याने आणि जे शाळेत शिकवतात, जे आम्ही घरी शिकवतो त्या पद्धतीने त्याच्या तो मनाने उदाहरणे सोडवू लागला, पाठांतर करू लागला आणि एकंदरीतच ह्या सर्व गोष्टीचा फायदा हा माझ्या मुलाला मंथनमध्ये झाला। त्यामुळे हा जो काही उपक्रम राबवला होता की मोबाईल मुक्त विद्यार्थी, तो ह्याचा खूपच जास्त फायदा सर्वच मुलांना झालेला आहे। त्यामुळे मी सरांचे तसेच मॅडमचे खूप खूप आभारी आहे आणि त्यांनी इथून पुढेही असेच नवनवीन उपक्रम राबवावेत अशी मी त्यांच्याकडे अपेक्षा। नमस्कार, मी अल्ताफ मनेर, जिल्हा परिषद शाळा चोरजवाडीचा शिक्षक। मागील काही दिवसापासून आमच्या शाळेतील मुले ही सतत मोबाईल पाहत होती आणि मोबाईल पाहिल्यामुळे काय होत होतं की त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम घडू लागले। मग आता यावर काहीतरी उपाय सुचावा म्हणून एक उपाय सुचला आणि 15 ऑगस्ट 2025ला एक घोषणा करण्यात आली। सर्व पालक, सर्व ग्रामस्थ आणि तरुण वर्ग यांच्यासमोर एक घोषणा करण्यात आली की आपल्या शाळेतली जी मुलं 26 जानेवारी 2026 पर्यंत मोबाईल पाहणार नाहीत, हा 4 महिन्याचा कालावधी होता आणि या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये जो मोबाईल पाहणार नाही त्यांना प्रोत्साहनपर बक्षीस दिली जाते आणि त्यांचा सत्कार आणि सन्मान करण्यात येईल। आणि मग काय, मुले भरपूर खुश झाली की आता आपल्याला बक्षीस मिळणार। मग हे बक्षीस मिळावं यासाठी मुलांच्या मध्ये चढाओढ निर्माण झाली आणि मग बक्षीस मिळावे म्हणून मुलं हळूहळू मोबाईल पाहण्याचं प्रमाण कमी होत झालं। कारण की ही मुले सतत मोबाईल पाहत होती, जेवताना मोबाईल, झोपताना मोबाईल, शाळेतून घरी गेले की मोबाईल, सतत मोबाईल पाहत होते। परंतु हळूहळू त्यांचं प्रमाण 15 ते 20 मिनिटावर आलं, परंतु ध्येय होतं की पूर्ण मोबाईल मुक्त विद्यार्थी करणे। मग त्यामुळे हळूहळू 1 ते 2-3 महिन्यानंतर रिझल्ट जाणवू लागला आणि आपल्या शाळेतील जिल्हा परिषद शाळा चोरजवाडीमध्ये एकूण 20 विद्यार्थी आहेत आणि ही 20 विद्यार्थी अजिबात मोबाईल पाहत नाहीत। ही संपूर्ण मोबाईल मुक्त विद्यार्थी म्हणून आम्ही घोषित करतो आणि यासाठी आम्हाला शाळेतील माता पालक, ग्रामस्थ, तरुण वर्ग, केंद्र प्रमुख
गट शिक्षणाधिकारी या सगळ्यांचं सहकार्य आणि मार्गदर्शन लागलं, त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आणि ही आमची मोबाईल मुक्त विद्यार्थी.